हॅलो फ्रेंड्स. पेशंट्स म्हणतात, डॉक्टर माझा खांदा दुखतोय, माझा खांदा वर जात नाहीये, मला फ्रोझन शोल्डर आहे. नाही, असं नसतं. प्रत्येक खांद्याची व्याधी ज्याच्यामध्ये शोल्डर वर जात नाही किंवा खांदा वर जात नाही तो फ्रोझन शोल्डर नसतो. फ्रोझन शोल्डर म्हणजे काय? तर खांदा जड होणे, आखडणे, आणि इतका जड होतो की तुम्हाला जर वर जरी न्यायचा असेल हात तर तो जात नाही. कोणी दुसऱ्यांनी येऊन तुमचा हात वर करायचा प्रयत्न केला तरीही तो मुश्किल जातो. तो जडत्व, त्याला जडत्व म्हणतो, तो फ्रोझन शोल्डर. दुसरी व्याधी शोल्डर्स मध्ये, खांद्यामध्ये मोस्ट कॉमनली आपण बघतो ते म्हणजे रोटेटर कफ इंजुरी, किंवा आपण त्याला रोटेटर कफ टेंडिनायटिस पण म्हणतो आमच्या सायंटिफिक भाषेमध्ये. रोटेटर कफ मसल्स इथे असतात. युजली पेशंट कंप्लेन करतात की रात्री डॉक्टर आम्ही त्या अंगावर झोपलो की आम्हाला खांदा जास्त दुखतो. दिवसा कामं करता येतात, रात्री खांदा दुखतो. हा काही मनाचा खेळ आहे का? नाही, मनाचा खेळ नाहीये. हे आहे रोटेटर कफ टेंडिनायटिस. याच्यामध्ये दिवसा तुम्हाला कामं करता येतात, हात खांदा वरही जातो, पण एक पर्टिक्युलर अँगलला तो दुखू शकतो. त्याला पेनफुल आर्क म्हणतात. त्यामुळे प्रत्येक दुखणं, प्रत्येक शोल्डरचं जखडणं, जड होणं हे फ्रोझन शोल्डर नाही, ते रोटेटर कफ टेंडिनायटिस पण असू शकतो. आणि याचं तुम्ही कसं काय तपास करणार? तर ते योग्य तपास करायला तुम्ही फिजिओथेरपिस्टकडे, आमच्याकडे नक्की भेट द्या. आजच मोफत सल्ला बुक करा.